नमस्कार फ्रेंड्स, सुनंदास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये जातो तेव्हा कढई पनीर हा मेनूमध्ये असतोच। तर आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे कढई पनीर रेसिपी। 200 ग्राम पनीर या अगोदरच फ्राय करून घेतले। इथे खडा मसाला घेतलेला आहे, लवंग, काळी मिरी, मसाला विलायची, दालचिनी, जिरा घेतले आहे, रेड चिली पावडर, टर्मरिक पावडर, धनिया पावडर आणि एव्हरेस्ट पनीर मसाला। हे आपण एक कांदा कट करून घेतलेला आहे, एक शिमला मिरची कट करून घेतलेली आहे, एक टोमॅटो कट करून घेतला आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या। याची आपण पेस्ट करणार आहोत ग्रेव्ही करण्यासाठी। इथे आपल्याला कांदा कट करून घेतलेला आणि शिमला मिरची ते कट करून घेतलेला आहे ना, ते फक्त शॅलो फ्राय करून व्यवस्थित असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी कसुरी मेथी वरतून टाकलेली आहे। तर झाली आहे आपली कढई पनीर रेसिपी तयार। कशी वाटली